नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी, निरोगी आणि आरोग्यदायी असाल. तर तुमचे सर्वप्रथम माझे संध्याच लाईफ ऑल इन वन या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आज मॉर्निंग ड्युटी आहे आणि घरात पटपट सगळी कामे आवरली आणि आता डब्याची तयारी, कारण की तिघांचे डबे करून मला पटपट आवरून ड्युटी पण गाठायची होती. कधी कधी ह्या साऱ्यांचा खूप वैताग येतो, पण काय करायचं, एवढं मोठं असे प्रश्नचिन्ह असतात की त्यांची उत्तरं काम केल्याशिवाय मिळत नाहीत आणि काम करावंच लागते. कारण की आपलं घर कोण भागवणार आणि जो निर्णय घेतला आहे त्याच्यात त्या संघर्षात स्वतःला सिद्ध पण करायचं आहे. दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी जगायचं आहे. कारण की मित्रमैत्रिणींनो, मी जे सांगते ते फक्त माझे अनुभव आहेत. हे कुणाच्या रिलेटेड नाही आहेत किंवा कुणाला दुखवण्याचा हेतू नाही आहे. फक्त एक जे मला अनुभव आलेत ते तुमच्याशी शेअर करते. आणि अशा बऱ्याच माझ्या भगिनी आहेत की खूप ह्या त्रासाला खूप वैतागलेल्या असतात, पण ते सहन करावं लागतं. कारण की काही परिस्थिती असते, काही मजबुरी असतात की त्याच्यामुळे ते सगळं सहन करावं लागतं. कुठे वाच्यताही करता येत नाही, कारण कुणाला काही सांगितलं बोललं तर ती लोकं आपल्याला समजावतात आणि समजावणारेही आपलेच असतात की बाबा नाही, हे नशिबाचे भोग आहेत, हे प्रत्येकालाच भोगावं लागतं आणि तुझंच काय असं वेगळं नाही, सहन करायचं, एक दिवस सगळं काही ठीक होईल असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे आता एवढे अनुभव आलेत की कुणाला चांगलंही बोलायची इच्छा नाही आणि वाईटही बोलायची इच्छा नाही. जे पण काय आहे ना, सगळं स्वतः सहन करून त्याच्यावरती संघर्ष किंवा लढायचं आहे, एकट्याला लढायचं या परिस्थितीशी. आणि ह्याच्यात कुणाला सामील नाही करायचं किंवा कुणाची भागीदारी, कुणाचे उपकार तर बिलकुल नको आहेत. हा जो संघर्ष निवडला आहे तो फक्त एकटीचाच आहे. आणि कसं आहे ना, मी जे राहते ते सध्या मी रेंटने राहते किंवा भाड्याच्या घरात राहते म्हणा. कारण की ह्याच्या अगोदर जिथं होते तिथं सगळ्या सुविधा होत्या. जे नाही असं म्हणजे सगळं काही घरात होतं, पण जे पाहिजे मानसिक समाधान किंवा आपली जी व्हॅल्यू असते घरात, ती नव्हती. प्रत्येक वेळी बोललं जायचं की बाबा तुम्हाला नसेल पटत, तुम्हाला असं, तुम्हाला तसं, तर राहावा बाहेर, हे आमचं घर आहे. म्हणजे असं प्रत्येक वेळी असं जाणवून द्यायचे लोक की आता कसं आहे म्हणजे काहीच बोलण्यासारखं नाही आहे. ज्याची त्याची मर्जी असते, ते ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कष्टातून केलेलं असते. त्याच्यामुळे आपल्याला किंवा आपला त्याच्यावर काहीच अधिकार नसतो. आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं असतं किंवा आपलं जे काही असेल ते स्वतःचं सगळं करून दाखवायचं असतं आणि दुसऱ्याचं सोडा. सगळं आपण आपल्या स्वतःसाठी जगलं पाहिजे आयुष्यात. लोकांचा विचार करतो तिथं चुकतं आणि मीही तेच केलं, लोकांचा विचार केले, त्याच्यात खूप वेळ वाया घालवला. आणि मला एकच सांगायचं मित्रमैत्रिणींनो, की तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये असाल तर स्वतःला सावरा, ह्या दलदलीमध्येच राहू नका, त्यातून बाहेर पडा आणि जग कसं आहे ते ओळखा. आणि त्याच्यामध्ये थोडं भलेही सुरुवातीला संघर्ष येतो, सगळ्यांच्याच आयुष्यात संघर्ष असतो, सुख लगेच मिळत नाही. त्याच्यामुळे परिस्थिती कोणतीही असू द्या, लढायला शिकलं पाहिजे आणि त्यातून स्वतःसाठी जगलं पाहिजे. लोकांचा विचार सोडून द्या, काही अर्थ नाही लोकांचा विचार करण्यात, त्यात आपला वेळ वाया जातो. लोकांना आपल्याशी काहीही देणं घेणं नसतं. ते फक्त आपल्याकडून त्यांची गरज भागवून घेत असतात. त्याच्यामुळे ना, जगायचं ते स्वतःसाठी जगा आणि त्याच्यातही महत्त्वाचं स्वतःला जपा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. मी का सांगते तर मी त्या परिस्थितीतून गेलेले, खूप सहन केलेलं आहे. फक्त लोकांसाठी स्वतःचा व्हॅल्यू कमी करून घेतले, कधीच स्वतःला किंमत दिली नाही, कधीच. आणि त्याच्यामुळे माझ्यावरती आज ही परिस्थिती आहे. असो, ज्याची त्याची मर्जी. त्यामुळे आज हे सगळं आवरत असताना आज स्वतःचाच किंवा स्वतःबद्दल एक विचार आला की आपण बाबा ह्या सर्व परिस्थितीमध्ये स्वतःला किती त्रास दिला, लोकांच्या पायात स्वतःला किती दुखवलं. त्याच्यामुळे ना आज खरंच मला स्वतःला माफी मागावीशी वाटली आणि मी ती माफी मागितली स्वतःला. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की स्वतःला जपा. आणि ती मी माफी आज स्वतःच्याच पायावर डोकं ठेवून स्वतःचीच माफी मागितली आणि म्हटलं की बाबा मला माफ कर त्या सर्व गोष्टींसाठी ज्यामुळे मी स्वतःचं कधीच न भरून येणारं नुकसान केले.
तेही त्या लोकांच्या पायात ज्यांनी माझी कधीच कदर केली नाही. त्यामुळे मला माफ कर. आणि नेहमी मी माझ्या निरोगी शरीराला किंवा माझं निरोगी शरीर असलेलं त्या शरीराला दिवसभर उपाशी बिना अन्न पाण्याचं ठेवलं आणि त्याची हेळसांड केली. आणि जी छान अशी माझी ड्युटी होती त्याच्यावरही माझं बॅड इम्प्रेशन पडलं केवळ लोकांचा विचार करण्यामुळे. आणि तिथूनही मला ते काम सोडावं लागलं आणि त्याच्यामुळे माझ्या हसत्या खेळत्या जीवनावरती त्याचा परिणाम होऊन माझं हसतं खेळतं जीवन बरबाद झालं फक्त त्या लोकांमुळे. त्याच्यामुळे मी आज स्वतःला म्हटलं की मला माफ कर. आणि खरं सांगते की मी माझ्या स्वतःला त्या सगळ्यांच्या नजरेत खाली मान घालायला लावलं आणि त्याच्यामुळे मी बदनामी झाले आपल्याच लोकांमध्ये. तर ते खरंच मला माफ कर. माफ कर. स्वतःची माफी मागितली. असो, या सर्वात स्वतःला जपलं पाहिजे एवढंच सांगते मित्रमैत्रिणींनो. थोडंसं व्हिडिओ करताना रडूही येते, ठीक आहे. तर हे सगळं बोलत चला आले ड्युटीला. तर चला हे चालले बघा लिफ्टमधून. तर सगळं हे असं सहन करावं लागतं आयुष्यात आणि याच्यातून मार्ग काढावा लागतोय. कुठंतरी स्वतःला गुंतवावं लागतं, व्यस्त ठेवावं लागतं की आणि ठेवावंच लागतं ते. कारण की त्या एवढं व्यस्त जर ठेवलं तरच लोकांचे विचार आपल्या डोक्यात येत नाहीत. तर ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला. तर हे बघा आले माझ्या ड्युटीला. हे आतमध्ये हे असं काम चालू आहे पेशंटची सेवा करणं. तर चला मी तयार होते आता. तयार होऊन ड्युटीला सज्ज व्हायचे. बरोबर 8:05 झालेत आणि आले मी आवरून आतमध्ये. हे बघा 8:10 झाले. तर चला, धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.